माझी बॅग पॅकिंग झालेली आहे आणि चला निघायचं. चला निघायचं. प्रवासाला सुरू. ट्रेकिंग स्पॉट आमच्या घराच्या जवळच आहे. जवळ म्हणजे एक 4-5 किलोमीटरवर आहे. खारघर हिल्सला चाललोय आपण आता. एक्साइटेड. अजून अंधारच आहे. सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आज सूर्योदय 6:33ला. म्हणजे आम्हाला ॲटलिस्ट सूर्योदय कॅप्चर करता यायला पाहिजे स्टार्टिंगला तरी. खूप अंधारात. घरून इन्स्ट्रक्शन होते खूप अंधारात जाऊ नकोस. हॅलो, आता मी चालली आहे खारघर हिल्सला आणि माझ्यासोबत साहिल आणि नील आहेत. तसे म्हणजे ते 2 भाचे आहेत पण माझ्यापेक्षा जास्ती एक्सपिरियन्स आहेत. जास्तीच म्हणायला पाहिजे कारण माझा एक्सपिरियन्स 0 आहे. साहिल से हॅलो. हॅलो. नील हॅलो. खारघर हिल खूप उंच ट्रेक्स नाही आहेत पण मला असं वाटतं ॲज अ काय म्हणतात त्याला सुरुवात तुम्हाला जर करायची आहे कशापासून तरी तर खारघर हिल बेस्ट ऑप्शन आहे. दुसरे पण ऑप्शन होते कर्नाळा फोर्ट वगैरे पण माझ्यासाठी मला असं वाटतं आता सध्या ते खूप मोठं होऊन जाईल. बघू खारघर हिल्स तरी झेपतात का. माझी खुशी मला बोलता पण येत नाही. मी एवढी खुश आहे. बॅकपॅकचं सांगायचं राहिलं तुम्हाला. बॅकपॅक मध्ये मी रुमाल घेतलेला आहे. देन पाण्याची बॉटल घेतलेली आहे आणि एक सिक्रेट गोष्ट घेतलेली आहे. मी काठी पण घेतलेली आहे बॅगमध्ये नाही. आता मला माहित नाही केवढ्या उंच आहेत त्याच्यामुळे मी पडू नये किंवा याच्यासाठी मी असं बघितलंय ट्रेकर्स काट्या घेऊन जातात. आता बघू. चला निघायचं. आपण पोहोचलेलो आहे आपल्या ट्रेकिंग स्पॉटच्या जवळ. माझ्या पाठी तुम्हाला दिसेल हा डोंगर. हा डोंगर सर करायचा आहे आता. दिसतानाच डेंजर दिसतोय. थोडा थोडा पाऊस आहे. आभाळ पण आलेत. मला असं वाटतं चांगलं मस्त भिजणार आहे आपण. चलो. मला हा विश्वासच बसत नाहीये की मी जीवनाची एवढी वर्ष फक्त हा विचार करून घालवली की मला नाही जमणार. ऑलमोस्ट सोडून दिलं होतं मी. का सोडलं, मनातली कुठली भीती मी तुम्हाला सांगेल पुढे. पण आता सध्या तरी हे सुरू झालेलं आहे. माझ्या बरोबरचे, माझ्या ओळखी पाळखीचे हरिश्चंद्रगड, कळसुबाई ते सगळं ट्रेक करून आलेत आणि माझी खारघर हिल चालू आहे अजून. ठीक आहे, एवढं तर एवढं. सुंदर फुलं बघून मला तुम्हाला दाखवायचा मोहच नाही आवरला. किती सुंदर मस्त डोलतायत, दिसतायत. त्याला आम्ही कोरडूची फुलं म्हणतो. या फुलांना दिमाखात पूर्ण डोंगरभर उभी आहे ती.
एवढं आपण क्रॉस केलेलं आहे. अजून आपल्याला तिथं जायचंय. ते तिथे आहे ना, तिथे फर्स्ट स्टॉप असणार, पहिला पडाव असणार आपला. चला निघूयात. निसर्ग आहे इथे, शेवाळ साठलंय. काल दिवसभर पाऊस होता, आज पाऊस थोडा कमी आहे. सकाळी थोडे थोडे थेंब पडले, पण आता मस्त मोकळा रस्ता आहे. दिसतंय सुंदर खारघर. तुम्हाला दिसतंय की नाही मला माहित नाही, पण ते तिथे ना, तो उंचवटा दिसतोय का, तिथे काही लोक चालताना दिसतायत. हे आता तर दिसायला छान कुरण दिसतंय, पण हे दोघं सांगतायत, साहिल आणि नील, की हे दगड आहेत आणि उन्हाळ्यात असा एकदम खोल दरीसारखं होतं हे. म्हणजे इथे वरून कुणीतरी पडलं की डायरेक्ट तिथेच खाली, त्या डबक्याच्या इथेच. पर्यावरण प्रेमी आणि गिर्यारोहक का या डोंगरांच्या प्रेमात पडलेत आता कळतंय. मला वाटायचं बापरे कसं चढत असतील, किती साऱ्या त्यांना मुश्किली येत असतील, पण वर्थ आहे, खरंच वर्थ आहे. थोडस भीतीवर आक्रमण करा, तिला गारद करा आणि असं छोटस का होईना एक ट्रेक करा. पहा किती सुंदर दिसतंय. हे असं आहे माझं खारघर. तिथे सगळ्या बिल्डिंग्स अँड ऑल, आणि इथे मस्त दिमाखात नेचर उभं आहे. ज्यांना भीती वाटते, ज्यांना करायचं राहून गेलंय, ज्यांना वाटतं की नाही मी करूच शकणार नाही, असं नाही आहे. मी करू शकते, तुम्ही पण करू शकता. वर्थ आहे, वर्थ. भूक लागलेली आहे, स्वतःला एक छोटीशी ट्रीट देऊया आपण. भूक लागली आहे, सुरू करायचं. चीयर्स. खूप परिश्रम केले आज, खूप चाललोय, स्वतःच एक मोठं स्वप्न पूर्ण केलंय. छान आहे ना. सूप काय असतं, सूप हे असतं. मस्त डोंगरावर बसलोय, गरम 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 मॅगी खातोय. अजून दुसराच घास चालू आहे, साईजला संपला पण. रोजच्या दगदगीच्या जीवनातून थोडेसे असे क्षण मिळाले तर मस्त वाटतं ना. नशिबाने पाऊस नाहीये, छान ट्रेक करायला मिळाली, छान वातावरण मिळालं. ढग असे तुम्हाला दिसत असतील तिकडे थोडे थोडे खाली 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 आले. छान ग्रीनरी आहे, फुलं मस्त डोलतायत. आणि मी सेलिब्रेट करतेय. आपला कचरा आपणच भरायचा, अजिबात बाहेर टाकून द्यायचं नाही. चला, इथे आल्यावर जाणवलं, वर्तमान काळ बोलायचा नसतोच, तो जगायचा असतो. वि. स. खांडेकरांचं एक वाक्य आहे, दुःखाच्या पिंजऱ्यात स्वतःला बंदिवान करून घेऊ नकोस. त्या पिंजऱ्याचं दार उघड, पंख पसर आणि आकाशात भरारी मार. जीवनाचा अर्थ त्या आकाशाला विचार. ड्रीम पूर्ण झाल्यानंतर कसं फिलिंग येते सांगू तुम्हाला. 1 मिनिट. चढून झालेलं आहे, आता उतरायचंय. नीलचं म्हणणं आहे की चढणं सोपं आहे, उतरणं खूप अवघड आहे.
घसरगुंडी आहे इकडे अक्षरशः, आणि ती पण दगडांची घसरगुंडी, म्हणजे स्मूथ काही जाणारच नाही पडलो बिडलो तर. खाली उतरताना नेहमी पडलाय साहिल, त्याचा रेकॉर्ड आहे आतापर्यंतचा. साहिल प्लीज 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 माझ्यासाठी अजून एकदा पड. त्याच्या नादात मीच पडायची. मम्मी 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 मम्मी. पडता पडता वाचलाय तो. हे मी पडत नाहीये, मला ह्या घसारीवरून पळावं लागतंय. आता आपण नीलची मज्जा बघूया. मला सांगतोय आडवा पाय ठेवायला, स्वतःची कशी पुंगी वाजली. अच्छा उतरा उतरा. हे दोघं माझे टुरिस्ट गाईड आहेत. मला नेताना वेगळ्या रस्त्याने नेलं आणि आता स्वतःच रस्ता चुकलेत, दुसऱ्याच आणि खूप अवघड रस्त्याने मला घेऊन चाललेत. हा 2 पावलं वर येतोय, 3 पावलं खाली जातोय, पुन्हा 2 पावलं वर येतोय, 3 पावलं खाली जातोय. तो बघ गडगडत आला. बाय बाय खारघर हिल्स. चलो आ जाओ नील, ये मला दिसला खेकडा, एक छोटासा पिल्लू खेकडा दिसला. चलो खेकडा बाय. सुंदर आठवण, सुंदर क्षण, स्वप्नपूर्ती, आनंद, बस त्याच्या पलीकडे शब्दच नाहीत माझ्याकडे. हा अनुभव खूप छान होता माझा. माझ्यासारख्याच अनेकांनी जे हे स्वप्न पाहिलं असेल, कितीही छोटं असो कितीही मोठं असो, त्याच्या दिशेने चालायला सुरुवात करा. कुणीही आपल्यासाठी येणार नाहीये ते स्वप्न पूर्ण करून देण्यासाठी. आपली स्वप्न आपल्यालाच पूर्ण करायची आहेत. नील आणि सोनूला याची खूप भीती वाटते. गाय आहे ती साधी. दोघं सुद्धा थांबले, डोंगर पार केला, पण गायची भीती वाटते. पहिला गोल संपलेला आहे माझा आणि खूप सुंदर अनुभव होता हा माझा. आता दुसरा गोल तुम्हाला माहितच आहे. जर तुम्हाला माहित नसेल तर प्लीज माझे आधीचे व्हिडिओ पहा, तुम्हाला कळेलच. हा थ्रिल खरंच खूप छान होता आणि वर्थ होता. भविष्यात मी मोठे गड किल्ले डोंगर सर करेन, पण मी जे आज हे केलंय ते माझ्यासाठी एव्हरेस्ट सर करणे इतकंच महत्वाचं आहे. खूप स्पेशल आहे हे. माझी स्वतःच्या बंधनातून मुक्त होण्याची पहिली पायरी आहे आणि माझी पहिली स्वप्नपूर्ती आहे. माझं हे पूर्ण झालंय स्वप्न त्या दोघांमुळे, नील आणि साहिल. थँक्यू सो मच.